स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी मंत्रालयाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांबाबत माहिती देण्यासाठी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या अभियानाचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या अभियानाअंतर्गत देशभरातल्या विज्ञान केंद्रात आज कृषी मेळावे आयोजित करण्यात आले होते। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या मेळाव्यात शेतकऱ्यांना देण्यात आली। याच अभियानाअंतर्गत राज्यात जळगाव, परभणी तसंच वर्धा इथे कृषी मेळावे आयोजित करण्यात आले होते। जळगाव इथे आयोजित कृषी मेळाव्यात परंपरागत नैसर्गिक शेती पद्धती, तेलबिया लागवड तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण तसंच जनावरांचं आरोग्य या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केलं। वेबद्वारे जाणून घेतले आहे आणि नक्कीच त्यांच्या नीतीमध्ये ते उपयोगात येतील आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि अधिक गतीने योजनांची माहिती उपलब्ध होईल। परभणीत झालेल्या कृषी मेळाव्यात सेंद्रिय शेती व्यवस्थापन, खरीप पीक नियोजन, ओवा लागवड तंत्रज्ञान आणि मृदा आरोग्य पत्रिकेचं महत्त्व या विषयावर कृषी तज्ञांनी मार्गदर्शन केलं। या मेळाव्याला 300हून अधिक शेतकरी आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरण व शेतीमध्ये पीक फेरपालट याविषयी कार्यक्रम घेण्यात आला। या संदर्भात आज कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे 300 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला। यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा कृषी अधिकारी तसेच सर्व विभागातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। वर्ध्यात 2 दिवसांचा कृषी मेळावा आयोजित करण्यात आला असून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती आणि अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत। मेळाव्यात बी बियाणं उत्पादक कंपन्यांनी विक्री प्रदर्शनही भरवलं आहे। मेळाव्याच्या पहिल्या दिवशी आज प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। 100च्या वरती ग्रामपंचायतींनी 24 एप्रिलला ग्रामसभांचं आयोजन केलं आणि त्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये बँकांचे कर्मचारी किंवा प्रतिनिधी तिथे हजर राहून त्यांनी त्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरून घेऊन त्या अर्जाची प्रोसेसिंग सुरू केलेली आहे। उर्वरित अभियान जे उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये जिथे ग्रामसभा झाल्याने अशा ग्रामपंचायतीमध्ये 1 मेपर्यंत ग्रामसभांचे आयोजन होणार आहे आणि त्यामध्ये बँकांचाही सहभाग असणार आहे।